2026 मध्ये आपण पदार्पण केलेलंच. हो. तुम्हाला काय वाटतं हे वर्ष ओव्हरऑल कसं आहे सगळ्यांसाठी किंवा भारतासाठी? 26 संपत येताना आपल्याकडे कोरोना सारखा काहीतरी असा मेजर प्रॉब्लेम्स येणार 100%. 2026 नंतरचं जे पंतप्रधानाचं हे आहे, तर असं मला वाटतं की लेडीज कुठली तरी पंतप्रधान होईल हे माझं स्वतःचं भाकीत आहे. ज्यांची जन्मतारीख 1, 10, 19 आणि 28 यांच्यासाठी 2026 हे कसं असू शकतं? 2, 20, 29 आणि 11 ज्यांची बर्थडेट आहे ते चंद्राच्या आधिपत्यात येतात. हा. आणि सूर्य चंद्र एकत्र म्हणजे राजा राणी एकत्र आहे ना, त्यांच्यासाठी सुद्धा हे वर्ष पर्सनल इयर मध्ये जातं. ज्यांचा मुलांक 3 आहे त्यांच्यासाठी तुम्ही काय सांगा? आईकडनं ह्या वर्षी खूप फायदा होईल. जन्मतारीख 5 येते, 14 येते आणि 23 आहे. रिलेशन कसे असतील यांचे? 5 नंबर कसा बॅलन्स आहे, पण रिलेशनच्या बाबतीत थोडा बदनाम पण आहे ना. म्हणजे ज्यांचा बर्थडेट मुलांक कसा आहे त्यांच्यासाठी हे वर्ष तेवढं काही चांगलं नाहीये. यांनी जपून राहायचं. जन्मतारीख 7, 16, 25 या लोकांसाठी कसं आहे? हेल्थ वाईज हे लोक कायमच थोडेसे दुबले असतात, कसं कमी जास्त अपडाऊन असतं यांचं. पण ह्या वर्षी ते जरी आजारी असले किंवा काही प्रॉब्लेम्स असला तरी खूप चांगले राहणार. रिलेशन यांचे बेटर होतील. 8, 17 आणि 26 जे लोक जन्मतारीख आहे. हा, पण ते शनीच्या आधिपत्यात येतात ना. हा. शनीच्या आधिपत्यात येतात, त्यामुळे आता सूर्याचं गोचर शनीला होते. 9, 27, 18. ज्यांची जन्मतारीख आहे त्यांच्यासाठी कसं आहे 2026? तर ह्या वर्षी अग्नितांडव फार होणार आहे. मॅम तुम्ही एका नंबरला सांगितलं की दान केलं पाहिजे. काय महत्व आहे दानाचं? म्हणजे तुमचं जर कर्म काउंट करायचं असेल तर तुम्ही दान पुण्य केलं पाहिजे. डाऊन राहिलंच पाहिजे बऱ्यापैकी. तुम्ही काय सांगाल की 2026 मध्ये काय उपाय केले गेले पाहिजे की लाईफ चांगलं होऊ शकतं लोकांचं? 45 दिवस कंटिन्यू तुम्ही ग्रीन पेनाने जर इथं 66 नंबर लिहिला तरी सुद्धा तुम्हाला जॉब, पैसा, स्टेबिलिटी येते म्हणजे येते. हॅलो गाईज अँड वेलकम टू बँटर विथ चेतन. मित्रांनो, आज आपल्यासोबत आहे विद्या वाबळे मॅम. मॅम नमस्ते. नमस्ते सर. मित्रांनो, 2025 संपलंय आणि 2026 आलंय. तुमची जी जन्मतारीख आहे तर तुमची जन्मतारीख जर 1 असेल किंवा 1 ते 9 पर्यंत कोणतीही तुमची जन्मतारीख असेल, जो मुलांक असेल त्या मुलांकासाठी 2026 हे कसं असणार आहे? तुम्हाला कोणत्या अपॉर्च्युनिटी मिळणार आहे आणि त्यासोबतच काही जर प्रॉब्लेम तुमच्या आयुष्यात येणार असतील तर त्याबद्दल आधीच मॅम आपल्याला सूचक करणार आहे. तर आपला पॉडकास्ट हा मोस्टली असणार आहे 2026 कसं असणार आहे आणि तुमच्या जन्मतारखेसाठी 2026 हे तुमच्यासाठी काय अपॉर्च्युनिटी घेऊन येते. त्यासोबतच भरपूर वेळेस आपल्याला जे प्रॉब्लेम्स येतात तर त्यासाठी आपण काय रेमेडीज दिल्या पाहिजे ते मॅडम आपल्याला सांगणार आहे. मॅम तुमचं पुन्हा एकदा स्वागत आहे आपल्या. नमस्कार सर. नमस्कार मॅम, मला सगळ्यात पहिले तुम्हाला विचारायचं आहे की आपण या गोष्टींकडे ते यूज बस ऍस्ट्रॉलॉजी ही किती खरी आहे? लोकांच्या मनातला हा प्रश्न आहे, म्हणून मला तुम्हाला हे विचारायचं. सुरुवातच आज याच्याने करू. नक्की सर. ऍस्ट्रॉलॉजी मानली तर खूप काय आहे. अक्षरशः आपल्याकडे असं मानलं जातं आकाशमालेमध्ये जेवढे ग्रह तारे आहेत त्याचा जो बेनिफिट आपल्याला जो जगासाठी पूर्ण याच्यासाठी मिळतोय त्याला एनालिसिस करूनच ही ज्योतिषशास्त्र बनलेलं आहे. म्हणजे हजारो वर्षापूर्वी काय घडले आणि येणाऱ्या हजारो वर्षापूर्वी काय घडतंय हे जर ह्या ग्रह ताऱ्यांवरून कळते म्हणजे त्याचा आपली बॉडी पंचतत्वाची आहे. ह्या पंचतत्वामध्ये जेव्हा आपण तयार होतो तर ती जी पंचतत्व म्हणजे आपले जे हे आकाशमालेतले जेवढे ग्रह आहेत त्यांनीच आपली बॉडी तयार होते ना. मग त्यामुळे याच्यावरती बनलेलं जे ज्योतिषशास्त्र आहे, जे इतक्या युगान इतक्या पिढ्यानपिढ्या ते चालत आलेलं आहे, त्या निर्मितीतून झालेलं ज्योतिषशास्त्र आहे. मग तुम्हाला इतक्या वर्षांनी कळतं की ग्रहण कधी लागणार आहे, तुमच्यात म्हणजे येणारा कोणताही तुमचे तेव्हार असतील काय असतील ते कळतंय. मग हे ज्योतिषशास्त्रातूनच कळतं ना. तर 100 आणि 100% सनातन धर्माप्रमाणे ज्योतिष म्हणजे हे खरंच आहे. कुठलंही शास्त्र म्हणजे मी ज्योतिष नाही म्हणत, आपल्या हिंदू धर्मातले सगळे शास्त्र तंतोतंत खरे आहेत. खरे. आता जसं तुम्ही बोलला की जो सण आहे ना, जसा दिवाळी आहे तर दिवाळी पण आपण त्या वाईजच येते, कॅल्क्युलेट करून येते. भरपूर आपले सण आपण तसेच साजरे करतो, त्यामुळे ते होतं. कधी कधी काय होतं, काही लोकांनी याचा बाजार मांडलाय त्यामुळे मग याच्याकडे बघण्याचा दृष्टिकोन हा चुकीचा ठरून जातो. चांगले ऍस्ट्रॉलॉजरचे असतात की चांगले ज्योतिषी जे असतात तर त्या ज्योतिषींचे पण नावं खराब होतात आणि आपल्या शास्त्राचं नाव खराब होतं. तर त्या गोष्टी अवॉइड झाल्या पाहिजे. सगळ्यात इम्पॉर्टंट 100% सर. हे आता जेव्हा आम्ही एवढे 16-17 वर्षाची प्रॅक्टिस करतो, 100% मनुष्य देह कधीच परफेक्ट नसतो. हे जन्मात आलेल्या माणसाचं सुख आणि बरोबर ह्या दोन्ही गोष्टी त्याला सांगणं असतेच.
त्यामुळं आपलं आपणच ठरवायचं असतं की लोकांशी निगडीत राहताना, ह्या समाजाशी निगडीत राहताना तुम्ही कसं राहिलं पाहिजे. लोकांनी त्याचा बांजार मांडलाय म्हणजे हे तात्विक सुखासाठी मांडलेलं आहे. आपल्या महापुरुषांनी, आपल्या साधू संतांनी आपले इतके रामायण सारखे ग्रंथ, महाभारतासारखे ग्रंथ, भगवद्गीतांची कालच जयंती झाली, इतक्या सारख्या भगवद्गीतेसारखे आपल्याकडे इतके त्रिकाल सत्य असलेले एवढे ज्ञानी, एवढे ग्रंथ आपल्याकडे आहेत, त्याचं प्रमाण आहे, इतकं मोठं ग्रंथ आपल्याकडे आहेत. बाहेरच्या देशातले आपले लोक ग्रंथावरती संशोधन करून सगळ्या गोष्टी फॉलो करतायत आणि त्याचाच आपल्या लोकांनी बाजार मांडला. याच्यासारखं दुर्दैव काय आहे का? खरंय. आणि याची गोष्ट अशी आहे बघा, आपल्याकडे म्हणतात ऍस्ट्रोलॉजर बदनाम झाले, त्याचं कारण ते स्वतःच आहेत ना. आज तुमचं काहीतरी चुकतंय, कुठेतरी तुम्ही काहीतरी चुकीचं कर्म करताय म्हणून तुम्हाला लोकांनी त्याला नापसंती केलेली आहे. कारण काय होतं, माझं तर स्वतः असं म्हणणं आहे, ऍस्ट्रोलॉजर हा एकदम सनातन धर्म फॉलो करणारा असावा. म्हणजे की काय होतं, मी पाहिले, मी कोणाला यामध्ये कोणाच्या भावना दुखू नाही इच्छित. ऍस्ट्रोलॉजी करता तुम्ही काही, आज हिलिंग क्षेत्रामध्ये बरेच लोक आहेत, अंकशास्त्र करतात, अनेक आमच्यासारखे कित्येक लोक आहेत. ह्या लोकांनी कधीतरी माद मशिरा खाऊ नये, ह्या सगळ्या गोष्टी फॉलो केल्या पाहिजेत. ज्या मुखातून आपण एखाद्याचं कर्म सांगतो, ज्या मुखातून आपण एखाद्याचं भविष्य सांगतो, ज्या मुखातून तुम्ही एवढं कर्म चांगलं सांगता, त्याचं तुम्ही अन्नग्रहण काय करता, म्हणजे हे जे बॉडीला तुम्ही हे देताय, जे अन्न देताय, ते काय द्यायला पाहिजे हे तुमचं तुम्हीच ठरवलं पाहिजे. मग हे कुठंतरी निगेटिव्ह एनर्जी निर्माण होते आणि ती तुमच्याकडे परत रिवर्स येते. कारण युनिव्हर्सचं हेच आहे की जे काही युनिव्हर्समध्ये असं सगळं फिरून परत तुमच्याकडेच येतं. तर अगदी ते तसं सत्यच आहे. त्यामुळे लोकांनी ह्या सगळ्या गोष्टी फॉलो केला पाहिजे. बरोबर आहे. हे तर आपलं जनरलाइज आपण बोलणं मॅम, की हे मला असं वाटलं की आपण जे समाजातले प्रश्न आहे, म्हणजे प्रत्येक ऍस्ट्रोलॉजर बदनाम नाही मॅम, 90% चांगले ऍस्ट्रोलॉजर नाही आहेत ना सर, खूप सुंदर आहेत, ज्ञान घेण्यासारखे आहेत, इतके सुंदर सुंदर आहेत. आपल्याकडे आपल्या आजूबाजूला एवढे ऍस्ट्रोलॉजर आहेत की आपल्याला इतकी नवीन नवीन गोष्ट मिळते शिकायला. आणि ह्या लोकांमुळेच आपला आज धर्म टिकून आहे. बरोबर. ह्या लोकांमुळेच आपल्याला सगळ्या गोष्टीचं ज्ञान, म्हणजे सुज्ञान जे काही गोष्टी आहेत, कर्मकांड, यज्ञकांड, ह्या सगळ्या गोष्टी आपल्याला त्यांच्याकडूनच कळतात. एक्झॅक्टली. मग त्यामुळे ह्या सगळ्या संस्कृतीला, ह्या सगळ्या कर्मांना, यज्ञ कर्म असेल, धर्मकर्म असेल, ह्या सगळ्यांना तुम्ही टिकून ठेवलं पाहिजे. ही आपली नैतिक जबाबदारी आहे. म्हणजे प्रत्येक व्यक्तीची, हे कोणी कर्मकांड आमच्यासारखे करत असेल त्याची प्रत्येक नैतिक जबाबदारी आहे. तुम्ही कुठल्याही क्षेत्रात करा, म्हणजे ह्या हिलिंग क्षेत्रात करा, आकाशिक रेकॉर्ड करा, ज्योतिषशास्त्र करा, अंकशास्त्र करा, काहीही करा, कोणी न्यूमरोलॉजी करा, काही करा, पण आपल्या कर्मालाच धरून करा. हे एक त्याच्यातून एक माणसाचं आपलं स्वतःच एक हे आहे, म्हणजे ते धर्मच आहे, तो टिकवला पाहिजे. आता मॅम आपण 2026 कडे येऊ, की आता 2026 मध्ये आपण पदार्पण केलेलंच. तर तुम्हाला काय वाटतं, हे वर्ष ओव्हरऑल कसं आहे सगळ्यांसाठी किंवा भारतासाठी किंवा इन जनरल तुम्हाला काय वाटतं? तसं तर हे आता बघा, परत सुरुवातीपासून सुरुवात होतीये. 2026 ची टोटल एक वर येते, म्हणजे सूर्याच्या आधिपत्याखाली हे पूर्ण वर्ष राहणार आहे. म्हणजे राजासारखंच सगळं वर्ष राहणार आहे. सूर्य म्हटलं की काय होतं, प्रखरतेने अग्नी प्रज्वलित ना, म्हणजे सूर्याला रिप्रेझेंट अग्नी आहे. मग अग्नी आहे तर काय होणार, अग्नितांडव आपण जे म्हणतो, तर अग्नी लागायचे हे ह्या वर्षी झाल्यापेक्षा प्रमाणात पुढच्या वर्षी जास्त अग्नी होतील. सुनामी सारखे रेकॉर्ड्स आपल्याकडे, रॉकेट ब्रेक्स, असे गोष्टी घडतील. जगाच्या नकाशावरनं जवळजवळ 2-3 देश गायब होतील, अशी सुनामी होऊ शकते. परत तुमच्या ज्वालामुखी सारखे उद्रेक, युद्धासारखी परिस्थिती, ही चीन भारत किंवा चीन अमेरिका किंवा हे युक्रेन सारखं मोठं युद्ध झालं तसं होऊ शकतं. ह्या सगळ्या गोष्टी ह्या आपल्या भारतासाठी अजिबात चांगल्या नाहीयेत सर ह्या वर्षीच्या. राहिला प्रश्न पैशासाठी, शेअर मार्केट खूप उंचावेल. शेअर मार्केटसाठी खूप गुड न्यूज आहे. जरी ह्या वर्षी म्हणजे काही लोकांचं असं म्हणणं आलं मागच्या आपल्या चर्चेमधून की शुक्राच्या आधिपत्यात नाहीये, तसं नाहीये. 1 नंबर हा राजा आहे आणि ह्या वर्षीला गुरुचं गोचर 2-3 वेळा होतंय. म्हणजे सिंहेतून परत तो याच्यात येतोय, सिंह राशीतून पुन्हा मिथुनेत जातात आणि परत 3-4 वेळेला त्यांचं गोचर होतंय. आणि ज्या वेळेस गुरुचं गोचर होतं, सगळ्यात मोठा जडत्वाचा ग्रह आहे गुरु गोचर, त्यामुळं सोन्याचे बाजार एकदम बॅलन्स राहतील. गरीब सुद्धा सोनं घेऊ शकेल, त्यांच्याकडे तेवढी पैशाची अवेलेबिलिटी होईल.
ह्या वेळेस सोनं घेण्याची क्रेज लोकांना जास्त वाढेल, शेअर मार्केटचा बाजार उंचावेल, ह्या सगळ्या गोष्टी स्टेबल राहणार आहेत. ओके. लोकांनी ते सगळं समजलं पाहिजे. आणि सगळ्यात म्हणजे ज्यांचा विवाह थांबलेला आहे कितीतरी वर्ष 30च्या जे घरात आहेत त्यांच्या 100% मुलांची लग्न होतील, अरे बापरे. 70-80% हो. कारण गुरुचं गोचर इतकं सुंदर आहे या लोकांसाठी की ह्या वर्षी 90% लोकांची लग्न 100% होणार, कारण कुठल्याही पण क्रियेमध्ये, कारण त्यांच्यासाठी हा सुखद अनुभव राहणार आहे. कारण असं आहे की ज्या वेळेस आपल्याकडे लग्न करताना, कुठलं कार्य करताना गुरुचं गोचर छान लागतं किंवा पत्रिकेमध्ये गुरुचं ग्रहमान खूप स्थिती चांगली लागते, तर ह्या वर्षी भारतासाठी गुरु खूप छान स्थितीत आहे. त्यामुळं भारतामध्ये जास्त उलटपलट न होता, कुठली राजकीय राजकारण न होता छान स्थिरावर राहील आणि ह्या सगळ्या गोष्टी घडतील. बरोबर आहे. फक्त तुम्ही जसं बोलला की या गोष्टींचं होऊ शकतं की सुनामी होऊ शकते, म्हणजे नॅचरल डिझास्टर. हा, नॅचरल डिझास्टर होऊ शकतात. आणि सगळ्यात जास्त काय आहे की ह्या वर्षी जमिनीचे वाद प्रचंड होतील. म्हणजे जर कुणी प्लॉट खरेदी करत असेल तर खरंच जपूनच करा, कारण जमिनीचे वाद प्रचंड होतील. पोलीस केस डबल टेबल होतील, कारण पोलीस केसमध्ये लोक जास्त अडकत जातील. कोर्ट कचेऱ्यांना सामना करावा लागेल ह्या वर्षी लोकांना. त्याचं कारण असं आहे, गुरु आणि सूर्य हे उच्च लेवलला जाणार आहेत आणि आता मिनेत शनी असल्यामुळे काही गोष्टींचे उलटाफालट बऱ्यापैकी होणार आहे. असं मीन राशीमध्ये शनी आता हो, मिडलला ते 7.5 भाग आहे. हो, 7.5 आहे ना मीन राशीला जास्त, आणि सरतीचा दुय्यम 7.5 आहे. कुंभेची जशी सरती 7.5 आहे तशी मेषेला पहिल्यांदा आहे ना, पहिल्या वर्गात लागलेली आहे. तर ह्या गोष्टींमुळे थोडंसं मेष राशीला पण 7.5 मेष राशी पण मंगळाच्या आधिपत्यात येते. त्यामुळे ह्या सगळ्या गोष्टींचा एक आढावा घेतला तर ह्या वर्षी अग्नितांडव फार होणार आहे. भांडण तट्टा, बहीण भावांमध्ये वाद, बहिणींमध्ये वाद, किंवा आपण हे म्हणूया की प्रॉपर्टीवरून खूप वाद, ह्या प्रॉपर्टीवरचे वादावाद खूप पाहायला मिळणार आहे. म्हणजे ते आत्याबाया प्रॉपर्टीवर हक्क दाखवत ते वाढणार आहे. कदाचित तसंही होतं, असं आपण ते समजूया. दोन्हीकडून असतं, असं असतं. आणि ह्या सगळ्या गोष्टी घडणार आहेत. बरोबर. हेल्थ रिलेटेड काय वाटतं तुम्हाला? वर्षी माझं असं प्रेडिक्शन आहे की सूर्याचं अग्नी तत्व आहे ना, काही लोकांचा ज्यांना बीपीचा त्रास आहे त्यांनी हेल्थ आपलं खरंच जपावं, कारण हाय बीपीचे चान्सेस जास्त आहे. अटॅक ह्या वर्षी प्रमाणापेक्षा जास्त लोकांना अटॅक येणार. त्याचं कारण असं आहे की दोन्ही पण मंगळ तत्व आणि अग्नि तत्व हे जे 3 ग्रह आहेत, सूर्य, मंगळ आणि मेष राशीतला पहिला हे असलेला जो 7.5चा टप्पा, हे पाहता काही लोकांचे, कारण आपसुक हे ज्या 9 राशी असतात, 12 राशी आहेत, त्याच्यातल्या 9 राशी इफेक्टेड होतात ना. 3 राशी सुटलेल्या असतात तर 9 राशी इफेक्टेड होतात. मग त्यामुळे कमी जास्त होऊन यांच्या हेल्थवरती परिणाम जास्त प्रमाणात पाहायला मिळतो. आणि 26 संपत येताना आपल्याकडे कोरोना सारखा काहीतरी असा मेजर प्रॉब्लेम्स येणार, 100% काहीतरी इफेक्टेड ह्या गोष्टी असू शकतात. असं. ओके मॅम, हे म्हणजे सूर्य हा असा अग्निदेवता आपण म्हणतो सूर्याला, आणि 2026 हे सूर्यदेवतेचं वर्ष आपण म्हणतो, तर त्यामुळे मग हे सगळ्या गोष्टी होतात की ते तापट स्वतः सूर्य तर तापडच आहे ना. सूर्याचं कसं, सूर्य आणि सूर्य राजासारखं जीवन पण लोकांचं होणार आहे. आपण त्याच्यात नुसतं निगेटिव्ह नाही घेऊ शकत, पॉझिटिव्ह सुद्धा. आणि राजकारणाची राजवट अशी विदिन सेकंदाला बदलेन. विदिन सेकंदाला, म्हणजे आपल्याला असं अपेक्षित असेल की अमुक व्यक्तिमत्व पंतप्रधान होतंय, पण आपल्याला तसं न होता अचानक काहीतरी व्यक्तिमत्व दुसरं असेल. आणि माझं 2026 नंतरचं जे पंतप्रधानाचं हे आहे, तर असं मला वाटतं की लेडीज कुठली तरी पंतप्रधान होईल, हे माझं स्वतःचं भाकीत आहे 2026 मध्ये. ते जे आता होऊ शकतं. आता जे पंतप्रधानांचं जे आपल्याकडे निवडणुका येणार आहेत त्याच्यामध्ये आपलं ते बदलू शकतं. म्हणजे मोदींसाठी हे वर्ष थोडंसं कमी आहे. ओके. असं आहे. हे कारण काय होतं की हे प्रिडिक्शन्स असतात आपल्या, त्याच्यातून किती सत्य किती हे तर वेळच ठरवते, पण आपल्या ह्या प्रिडिक्शन्स असतात त्या कमी जास्त होऊ शकतात. पण 99% मला हे असं वाटतं. तुमचं ते कोरोनाचं पण एक बरोबर निघालं होतं. हो, बरोबर होतं. तुम्ही बोललात की एक मेजर डिसीज येणार आहे असं. कसं असतं सर, बघा 2019 साली आपल्याकडे कोरोना हे झाला, 22 मार्चला
आपल्याकडे कोरोना डिटेक्ट झाला बरोबर. भारतासाठी. बरोबर. आणि तो तर आधीच याच्या चायनामध्ये आला होता. 1920 साली, 18 साली, 1919 साली आपल्याकडे त्यावेळेस प्लेग रोग आला होता. हा. आणि दर इतिहास आहे आपला 1820 मध्ये, परत 1900, आपण जास्त मागे नाही जायचं. आपल्याकडे हे 2-3 शतकामध्ये तुम्ही प्रत्येक शतकाचं 20 पर्यंत आलात. सायकल असते ती तुमच्याकडे काहीतरी इफेक्ट तो देतोच. हो. कारण ती ग्रहमान स्थिती तशी एक झालेली असते. म्हणजे त्यात तुमचं युनिव्हर्स आहे ना, युनिव्हर्स तुम्हाला रिटर्न्स देत असतं. तुम्ही जे युनिव्हर्सला फेकणार आहात, कारण चुंबकीय पद्धतीने युनिव्हर्स बनते ना. हे जी पृथ्वी आहे, हे जे काय ब्रह्मांड आहे, ब्रह्मांडीय ऊर्जा आपण कसं म्हणतो चुंबकता सारखी आहे. तुम्ही जे फेकणार आहे ते परत तुम्हाला रिटर्न्सच येणार आहे. आता मॅम आपण 1 ते 9 नंबर कडे जाऊ. ते हा, हा. 1 नंबर साठी 2026 कसं असेल आणि 9 नंबर पर्यंत आपण बघू की कसं असणार आहे. तर काय वाटतं तुम्हाला, ज्यांची जन्मतारीख ही 1 आहे किंवा मूलांक त्यांचा 1 आहे असं समजू की म्हणजे ज्यांची जन्मतारीख 1, 10, 19 आणि 28 आहे, तर यांच्यासाठी 2026 हे कसं असू शकतं? सगळ्यांना उत्सुकता असते हे वर्ष आपल्याला कसं जाणार आहे. ज्यांचे बर्थडे 1, 10, 19, 28 आहे त्यांचा मूल्यांक येतो 1. आणि ह्या वर्षीचं साली 1 आहे. त्यांचं पर्सनल इयर चालू आहे. त्यांच्यासाठी इतकी गुड न्यूज आहे. राहिलेली रखडलेली कामं सगळी होतील. लग्न होईल. हेल्थ जर खराब असेल तर हेल्थ होईल. मानसिकरित्या अनस्टेबल असतील, काही त्रास होतात. कारण मागच्या वर्षी 1 वाल्यांनी खूप काही भोगले. 2025 मध्ये त्यांचं खूप काही हे झालेलं आहे. कारण कामं प्रमाणात झालेली नाही आहेत. कारण अँटी इयर होतं ना, अँटी इयर होतं, त्यामुळे 2025 तसं काही त्यांना फारसं चांगलं गेलेलं नाही. त्यामुळे एक वाल्यांना ज्यांचा एक मूलांक आहे त्यांना हे वर्ष खूप सुखद जाणार आहे. आणि सगळं त्यांचे कार्य होईल. जॉब लागतील. जॉबलेस असेल तर जॉब लागेल. मनासारखा जॉब भेटेल. विवाह पण चांगले होतील. पण यांनी हार्टला ह्या वर्षी जपायचं आहे. हार्ट ओबेसिटी वाढणं, हार्ट परत जर थोडासा बहीण भावांचे क्लॅशेस यांचे होऊ शकतात. कारण आपले जे नातेवाईक असतात ना ते तुटू शकतात. तर ह्या वर्षी त्याची काळजी घ्यायची त्यांनी. हे एवढं केलं तरी पुष्कळ आहे त्यांच्यासाठी. ओके. पैसा चांगला आहे का? पैसा मजबूत भेटणार. कारण एंटी इयर होतं ना, आता पर्सनल इयर चालू आहे त्यांचं. ह्या वर्षीचं पर्सनल, पुढचे 1 वाल्यांनी पुढचे 4 वर्ष मागे वळूनच पाहायचं नाही. कारण अजून पुढचे 4 वर्ष त्यांच्यासाठी खूप बेनिफिट आहे ना, कारण हे 4 वर्ष त्यांच्या पर्सनल इयर मध्येच राहतील. ओके. माझा 1 आहे ना, म्हणून मी जास्त विचारलं. छानच. येस मॅम. आता मूलांक 2 कडे जाऊ आपण. ज्यांची जन्मतारीख 2, 20, त्याच्यानंतर 2, 20, 29 आणि बस 29 पर्यंतच ना. 2, 20, 29 आणि 11 अशी बर्थडे ज्यांची बर्थडे आहे ते चंद्राच्या आधिपत्यात येतात. आणि सूर्य चंद्र एकत्र म्हणजे राजा राणी एकत्र आहे ना, त्यांच्यासाठी सुद्धा हे वर्ष पर्सनल इयर मध्येच जातं. खूप सुंदर त्यांच्यासाठी हे वर्ष जाणार आहे. पण 2 वाल्यांचं असं होईल की कपचा प्रॉब्लेम होईल त्यांना जास्त, आणि थोडंसं नर्वस ते राहतील ह्या वर्षी बऱ्यापैकी. कारण गुरुचं गोचर पण आपण ज्योतिषशास्त्राकडनं पण जरी पाहिलं तर गुरुचं गोचर यांच्यासाठी तेवढं चांगलं राहणार नाही. त्यामुळे यांची कामं थोडीशी डिसेंबर महिन्यानंतर फास्ट होतील मे महिन्यापर्यंत. मे म्हणजे 2026 मे महिना, आणि तो त्याच्यानंतर त्यांना अपडाऊन्स इन ऑक्टोबर पर्यंत. ऑक्टोबर पर्यंत जर थोडेसे अपडाऊन्स आले तर यांनी काळजी करायचं कारण नाही. पौर्णिमेचा उपवास करावा, चांदीच्या ग्लासातून पाणी वगैरे प्यावं. आणि जॉबसाठी जर यांना थोडंसं काही लवकर जॉब मिळणार, जॉब मिळण्यासाठी आईची सेवा, म्हणजे आईच्या सेवेला आईच्या पाया पडावं काय, किंवा जस्ट आपल्या घरामध्ये ताई असेल, आजी असेल, मावशी असेल, त्यांची सेवा करावी. तर हे वर्ष त्यांना ऑल ओव्हर खूप सुखद आहे. यांची नवीन गाडी घोडं घेण्याचे योग आहे. प्लॉट त्यांचे बनतील. यांची घरं पण ह्या वर्षी होतील. पण फक्त ह्या 2-3 टप्प्यामध्ये त्यांना थोडंसं स्ट्रगल आहे. म्हणजे एक तुम्ही बोलला की कफ होऊ शकतो. कफ होऊ शकतो. कफचा प्रमाण आहे. डिप्रेशन त्यांना येऊ शकतं. डिप्रेशन इन द सेन्स की थोडंसं काय नर्वस, हे लोक ऑलरेडीच नर्वस असतात. कारण यांचं डाऊनफॉलला खूप काही गोष्टी असतात. त्यामुळे कसं पौर्णिमेचा जसं वाढता चंद्र की मग हे उत्साही, आणि थोडं खाली आलं का शुक्ल पक्षाकडे की परत डाऊन होतात. तसं यांचं थोडे मूड स्विंग्स पण होतील बऱ्यापैकी असं. ओके.
हा, पण ओव्हरऑल त्यांना वर्ष खूप सुंदर आहे. बरोबर. हम्म. मॅम याच्यामध्ये तुम्ही ना 2-3 वेळेस गुरुचं गोचरचा एक उल्लेख केला. हा, तर गुरुच्या गोचर बद्दल सांगा ना, की हे कधी आहे आणि गुरुचं गोचर काय असतं आता त्याच्याबद्दल थोडी माहिती आपल्या प्रेक्षकांना. 29 डिसेंबरला गुरु बदलतोय. हा, पुन्हा तो 14 मेला परत सिंह राशीतून न गोचर करतोय. ओके. आता त्याच्या पुढे पण ऑक्टोबर महिन्यामध्ये पण पुन्हा सिंहत येतोय, असं त्याचं गोचर आहे. आणि ह्या ज्या गोष्टी असतात, आपण असं म्हणूया की गुरुचं गोचर जेव्हा होतं सोनं वाढतं. खूप लोकांनी आपल्या ऍस्ट्रोलॉजरांनी खूप प्रिडिक्ट केलंय की सोनं 2 लाख पार होईल. पण कधी कधी असं ह्या याच्यामध्ये होतं, एक बारकाईने जर तुम्ही याच्यात पाहिलं तर सगळ्या 12 राशींचं आणि जेवढे 27 नक्षत्र आहेत त्या नक्षत्रांचं एक तुम्ही जर त्याच्यात अनालिसिस केलं तर सोनं वाढण्याचं रिझन्स हे नुसतं नक्षत्रावर अवलंबून नसून मार्केटवर पण अवलंबून असतं. कारण आता जसं अमेरिकेचं जसं चायनाचं युद्ध चाललेलं आहे, तर काही प्रमाणात चायनामध्ये स्टोअर सोनं झाल्यामुळं हे मार्केट एनर्जी वाढलेली आहे सोन्यासाठी. पण येणारा काळ जर गुरुचं गोचर थोडंसं इनबॅलन्स झालं तर स्टेबल सोनं राहू शकतं. ओके. तर गुरुच्या गोचरमध्ये काय होतं, 1-2-2.5 वर्षापूर्वी आपल्याकडे गुरुचा खूप मोठी खगोलीय घटना घडली होती, शनी आणि गुरुचे. त्याच्यानंतर तर किती युद्ध स्थिती झाली, हा, युक्रेन सारख्या गोष्टींना सामोरं जावं लागलं. आपल्याकडे भारताला पण चायनाने थोडासा प्रॉब्लेम केला मध्यंतरी. पहलगाम म्हणजे हे पण त्याच काळात झालं, पहलगामचा काश्मीरचा तो हे. परत त्याच्या आधी पण एक 40 लोक दगावली होती आपल्या काश्मीरमध्ये, जी की परत रिटर्न येत होती सुट्टीसाठी. म्हणजे हे वातावरण ह्या गुरुच्या गोचरमध्ये बऱ्यापैकी पाहायला मिळतं. कारण आपण असं म्हणू शकत नाही की शनी बदललाय, गुरु बदललाय, पण बऱ्यापैकी ह्या 12 राशी आणि 27 नक्षत्रावर पण याचा बराचसा परिणाम होतो. आणि मग ते नक्षत्र कुठलं आहे, आता सध्या नक्षत्राची स्थिती काय आहे आणि ती कुठल्या राशीत चालली, याच्यावर पण बऱ्यापैकी ठरलं जातं. म्हणजे हे गुरुचं गोचर जे होतं मॅम, तर पूर्ण मेष पासून मीन पर्यंत प्रत्येक राशीला याचा वेगळं वेगळं असतं. हो, वेगळं असतं. आता कशात प्रत्येक राशीवर वेगळं त्याचा परिणाम असतं. होतात. ओके. आता मॅम नंबर 3 कडे येऊ आपण, ज्यांचा मुलांक 3 आहे, तर त्यांच्यासाठी तुम्ही काय सांगाल? ह्या वर्षी 3 नंबरवाल्यांना चांगलं आहे, कारण राजाशी गाठ ज्ञान देण्याचे योग होतात. जे 3 नंबर मध्ये आहे त्यांना फक्त कावीच्या तासात, म्हणजे ज्या लोकांचा 3 नंबर आहे, 3, 12, 3, 12, 21 आणि 30 अशी ह्यांची बर्थडेट आहे. तर त्यांना ना कावीळ होणार नाही याची काळजी घ्यावी. दूषित पाण्यातून आपल्याला प्रॉब्लेम्स होणार नाही. पाणी हायजेनिक प्या, खाणं पण हायजेनिक खा, कुठेतरी टायफॉइड वगैरे होणार नाही याची काळजी घ्या. कारण यांना पोटात आजार होण्याची भीती जास्त प्रमाणात आहे. कारण काय होतं, जसं आपल्याकडे एक सूर्य आणि गुरुचं गोचर लागतं. पुन्हा आता तोच विषय आला परत. 3 नंबर गुरुचा आहे. हो, 3 नंबर गुरुचा आहे. तर काय होतं, सूर्य तेजस्वी असतो, अग्नितत्वात असतो. गुरु ओबेसिटीचा म्हणजे सगळ्यात जडत्व ग्रह आहे ना. तर थोडंसं काय होतं, मग यांना काविळीचे प्रकार, पाण्यापासून त्रास, पाण्यापासून होणारे आजार, हे ह्यापैकी 3 नंबरवाल्यांना होतात. पण ह्या लोकांचं ह्या वर्षी प्रॉपर्टी बनेल, सोन्याचा साठा चांगला होईल. म्हणजे सोनं हे लोक ज्यांच्याकडे नसेल किंवा ज्यांनी ठरवलं असेल की आम्ही काहीतरी गोल्ड घेणार आहोत, गोल्ड होईल. मार्केटमध्ये, शेअर मार्केटमध्ये पैसा लावला असेल तर बऱ्यापैकी यांचा रिकव्हरीला येईल. कुठे जर पैसा अडकले असतील, उधारी असेल किंवा मार्केटमध्ये पैसा फसला असेल, कोणाकडे काय असेल, 100% रिकव्हरी ह्या लोकांची होईल. दुसरं गोष्ट म्हणजे यांना रिश्ते जे असतात यांचे चुकीचे, आता ह्या मागच्या 2-3 वर्षामध्ये यांचे रिश्ते खराब झालेले आहे, तर ह्या वर्षी त्यांचे रिश्ते नाते चांगले परत मजबूत बनतील. फॅमिली बॅकग्राऊंड पण यांचं खूप सुंदर राहील, घरातलं वातावरण पण सुंदर राहील ह्या वर्षी, कारण त्यांना सूर्याचे साथ भेटेल. आणि ह्या वर्षीचं ऑल ओव्हर त्यांचं वर्ष हे 3 वर्ष, मागचे हे 3 वर्ष यांनी जसे त्रासात काढले तसे इथून पुढचे 3 वर्ष यांच्यासाठी खूप चांगले राहणार आहेत, चांगले असणार. हो. यांनी ना दत्तबावनी वाचावी, दत्तबावनी वाचावी, की श्रीपाद वल्लभांचं श्रीपाद गुरुचरित्रमृत येतं, ते पण वाचलं तर यांच्यासाठी खूप बेनिफिशियल राहील. कारण 3 नंबरवाल्यांचं बऱ्यापैकी लग्न पण रखडलेलं आहे. आमच्या जसं याच्यामध्ये येतं अनालिसिस करायला, आमच्याकडे पत्रिका येतात जेव्हा कन्सल्टेशनला, तर बऱ्यापैकी पाहिलेलं आहे आम्ही का 3 नंबरवाल्यांचं लग्न पण खूप रखडलंय, तर ते पण होऊ शकतं असं आहे.
ओके. हो. आणि मॅम पैसा वगैरे कसा राहील? नाही, स्टेबल राहील त्यांचं Stable आहे. असं पैसा. एकदम अति पण नाही. अति पण नाही, पण एकदम त्यांच्या पोटापुरता हा, आणि त्यांनी जेवढी इन्व्हेस्ट केली अपेक्षित केलं तेवढं त्यांना मिळेल. रिटर्न्स रिटर्न मिळेल. चांगलं आहे म्हणजे. हो. ऑल ओव्हर वर्ष त्यांच्यासाठी खूप चांगलं आहे. आता मॅम नंबर मुलांक 4 म्हणजे यांची जन्मतारीख 4, हो. 13, 22 आणि 31. तर हे कसं होतं, राहूच्या आधिपत्यात येतात आणि राहू म्हणजे गुंडा आहे आणि राजाला कसं गुंडागिरीतली लोक लागतात. हो. त्यामुळे सूर्य आणि 4 नंबरचं एकदम हे जमतं, कारण कसं असतं, राजाच्या दरबारात गुंडेगिरी करण्यासाठी असतातच नेहमी. हो. असतातच. राजकारणी पण सेनापती जसा मंगळ आहे तसा इकडे राजा, म्हणजे राजाच्या याच्यामध्ये 4 नंबरला गुंडा मानलं जातं. बरोबर. ह्या लोकांचे जर पोलीस केस चालू असतील तर ह्या वर्षी नक्की निकालात निघतील. दुसरी गोष्ट, यांना काही जर असाही आजार झाला असेल काही 4 लोकांचा, किंवा काही जर पोटाचे आजार असतील, कोणाचे सर्जरीवाले असतील, तर हे ह्या वर्षी एकदम क्लिअर होऊन जातील. शेअर मार्केटमध्ये यांनी चुकून पैसा लावला असेल, कारण ह्या 4 नंबरवाल्यांनी पैसा लावूच नाही, पण चुकून जर ह्या लोकांनी लावला असेल तो रिकव्हरी होईल, कारण शेअर मार्केट यावर्षी खूप उंचावर जाणार आहे एका लिमिट काळापुरतं. ओके. हा, तर त्यामुळे त्यांना रिटर्न्स खूप चांगले येतील. हा. त्यांचं कुठं जर काम, प्लॉटचे काम असेल, घराचं काम असेल, परदेशात जायचं असेल, यांना फॉरेनला काही करायचं असेल, तर हे लोक 100% जाऊ पण शकतात. त्यांचा विजा पास होऊ शकतो. बाकीच्या सगळ्या गोष्टी, एज्युकेशन्समध्ये काही जर अडकलं असेल, एज्युकेशनवाल्यांना तर फार मोठा फायदा आहे यावर्षी. ओके. म्हणजे एज्युकेशनच्या काही डिग्री अडकल्या असतील, काही प्रॉब्लेम झाले असतील, तर बऱ्यापैकी रिकव्हरी होऊ शकते. यांच्या घरात कुणी आजारी असेल तरी ह्या वर्षी शांतता त्यांना मिळू शकते. यांना आईकडनं ह्या वर्षी खूप फायदा होईल. 4 नंबर वाला. 4 नंबरवाल्यांना आई यांना खूप सपोर्ट करेल ह्या वर्षी. कारण काय होतं की ज्यावेळेस सूर्याच्या आधिपत्यात येतं ना, तर चंद्र ह्या लोकांचा प्रभाव होतो. आईकडनं यांना खूप छान रिझल्ट येईल. रिझल्ट येणार आहे. असं पैशा पाण्याला तर यांना स्टेबलच राहील, हा. काही हेच नाही आहे. पण यांच्यासाठी खूप बेनिफिट म्हणजे हे राहील की हे शेअर मार्केटमध्ये असतील किंवा चुकीच्या मार्गाने गेलेला पैसा हा यांचा रिकव्हरी होईल. बरोबर आहे. खूप छान हे वर्ष त्यांना राहणार. म्हणजे हे वर्ष नाही, अजून 2 वर्ष तरी त्यांच्यासाठी 4 नंबर वाल्यांसाठी चांगलेच आहे. हा 2027 आणि 28 हे दोन्ही वर्ष त्यांच्यासाठी. हेल्थ वाईज यांना कसं? हा, हेल्थ वाईज तर खूप सुंदर राहील यांच्यासाठी. ओके. हेल्थ वाईज फक्त मायग्रेनचे त्रास होतील यांना बऱ्यापैकी. मायग्रेनचे म्हणजे डोकेदुखीचे आजार, डोळ्याला चष्मा लागणं, हे काही गोष्टी बऱ्यापैकी होतील. ओके. येस. असं. आणि यांनी थोडस उपाय म्हणून काय करावं, काश्याचं भांड असतं आपल्याकडे बघा. काश्या. हा, काश्य पितळाचं भांड असतं. ते भांड कुणाला तरी एखाद्या गरीबाला दान द्यावं. अक्षरशः आता तर ते मिळतच नाहीये काश्याचं भांड, पण ह्या वर्षी त्यांनी दिलं तर त्यांचा राहू जो असतो प्रबळ झालेला तो शांत समावेल. असं काश्याचं भांड दान द्या, किंवा काहीतरी छायापात्रामध्ये शनीला तेल ठेवा. ह्या 2 गोष्टी जरी वर्षभरातून 1-2दा केल्या तरी हे वर्ष यांचं स्टेबलला जाईल. ज्यांचा मुलांक 4 आहे त्यांच्यासाठी रिलेशनशिप कशा असतील यावर्षी? तसं तर रिलेशनशिप त्यांचं 3-4 वर्षापासून खराबच आहे. म्हणजे 3 वर्ष तर आपण ऑलमोस्ट धरूया, तरी 2026 आणि 27च्या एंडिंग पर्यंत त्यांचं रिलेशनशिप थोडंसं इनबॅलन्स राहील. बऱ्याच गोष्टींमध्ये अफेअर्स होतील यांचे बऱ्यापैकी, म्हणजे रिलेशन्सला एक्स्ट्रा मॅरेज अफेअर होतील आणि बऱ्यापैकी यांचा स्वतःच्या याच्यावरचा ताबा सुटेल रिलेशन्समध्ये. कारण कुणाला कसं बोलावं, कसं काय करावं, म्हणजे फॅमिली डिसिजन्स काय घ्यावे, त्यामुळे त्यांचे रिलेशन अपसूक खराब होतील बऱ्यापैकी. मग यांना काही उपाय आहे का मॅम 4 नंबर? आपण ते सांगितलं त्यांना ना, काशाचं भांड त्यांनी दान करावं. आणि छायापात्रामध्ये त्यांनी, म्हणजे आपलं छायापात्र इन द सेन्स की थोडंसं स्टीलचं भांड किंवा प्लास्टिकचं भांड, त्याच्यात तुम्ही सरसोचं तेल ठेवायचं, आपला चेहरा पाहायचा आणि ते शनीच्या मंदिरात तुम्ही ठेवून यायचं. नाही तुमच्याकडे आले कुठे आजूबाजूला शनीचं मंदिर असेल तर पिंपळाच्या झाडाखाली तुम्ही ठेवलं तरी चालतंय. शनिवारच्या दिवशी तुम्ही हे केलं पाहिजे. ओके. मॅम आता नंबर 5 हो. ज्यांचा आहे मुलांक 5 म्हणजे जन्मतारीख 5 येते, 14 येते आणि 23 येते, हो. तर या लोकांसाठी कसं आहे 2026? आता 5 नंबर म्हटलं ना सर, ज्यांचं 5, 14 आणि 23 बर्थडेट असते, तर बॅलन्स नंबर आहे ना, सगळ्यात बॅलन्सिंग नंबर आहे. पण आता यांचं सुद्धा पर्सनल इयरच चालू आहे. 1 ते 5 पर्यंत पर्सनल इयर चालू आहे. त्यामुळं 5 नंबरनी मागच्या 2.5 वर्षात खूप काही पैसा साठवून ठेवलेला आहे. पण ज्यांचं ह्या वर्षी बर्थडेट 5 आहे, तर त्यांनी पैसा सांभाळलाय, तो घालवायची वेळ आलेली आहे. कारण काय होतं की जेव्हा तसं असतं, बुध हा राजकुमार आहे आणि सूर्य हा पिता आहे,
तसं आपल्याकडे ग्रहांच्या प्रमाणे पित्याचं आणि पुत्राचं जमत नाही. तसं यांचं जरी पर्सनल इयर मध्ये जरी काउंट होत असलं तरी यांनी मागची पुंजी जमा केली ती ह्या वर्षी धो निघून जाणार आहे. त्यामुळे ह्या वर्षी पैशासाठी यांना हे वर्ष बिलकुल चांगलं नाहीये. हा, आणि थोडंसं कसं होतं की हे चुकीच्या मार्गाने पैसे लावणार. यांना सांगितलं ना कोणी का तू ह्या वर्षी हे नको करू, तो मुद्दामून करणार. बरोबर. डॉक्टर्स मध्ये म्हणजे डॉक्टरच्या केसेस यांच्या बऱ्याच जास्त होतील. म्हणजे खूप प्रमाणात यांना डॉक्टरला पैसे द्यावे लागतील. अनेक प्रमाणामध्ये असं म्हणजे आता हे कसं होतं ग्रहगोचारवर पण बऱ्यापैकी अवलंबून असं, आणि यांची ना नोकरी चेंज होत राहील सारखी. म्हणजे सारखं चेंज, इकडची नोकरी कर, तिकडची ह्या IT तून इकडे निघ, दुसऱ्या नोकरी, सारखं जॉब शोधायचा याच्यामध्ये राहील. हे लोक आहेत ना प्रॉपर्टी विकण्याचे यांचे संकेत आहेत. म्हणजे काहीतरी कारणच नाहीये आणि हे प्रॉपर्टी विकणार स्वतःची. स्वतःची. म्हणजे पैसा चुकीच्या मार्गाने ह्या वर्षी ह्या लोकांचा जाणार. तसा येणार पण तो त्याच्या डबल जाणार ना. मग आलेला पैसा येतोय आणि त्याच्या डबल जातोय तर त्याचा बॅलन्स राहत नाही. त्यामुळे ह्या लोकांनी ना ह्या वर्षी पूर्ण वर्षभर अथर्वशीर्षचा पाठ केला पाहिजे, गणपती बाप्पाची सेवा केली पाहिजे, डाऊन राहिलं पाहिजे. म्हणजे कसं केलं पाहिजे, रोज तरी आठवड्यातून एकदा दोनदा तरी यांनी मंदिरात जाऊन आलं पाहिजे, एनर्जी घेतली पाहिजे. परत हिरव्या पालेभाज्या यांनी खाल्लं पाहिजे. जर जमलंच तर 5 लोकांनी त्यांची बर्थडे काही असू द्या पण यांनी पुष्कराज रत्न धारण केला पाहिजे. ज्यांचा नंबर 5 आहे, समजा त्यांना पुष्कराज रत्न नाही धारण करता आला तर त्यांनी स्वतःकडे काहीतरी पिवळा रुमाल किंवा काही त्यांचं, आता हे म्हणतील का आमचं ग्रीन कलर आहे, तसं नाही. यांना ह्या वर्षी गुरुच्या गोचराची फार गरज आहे. म्हणजे गुरुच्या एनर्जीची फार गरज आहे. त्यामुळे त्यांनी गुरुची सेवा जास्त केली पाहिजे. तर असं हे ऑल ओव्हर यांचं हे वर्ष राहील. यांना कसं आहे मग रिलेशन कसे असतील यांचे? तसे तर 5 नंबर कसा बॅलन्स आहे पण रिलेशनच्या बाबतीत थोडा बदनाम पण आहे ना. कारण शोधाचा हे आहे, स्टेबल नसतात हे लोक. म्हणजे ते आयुष्यात खूप स्टेबल असतात पण रिलेशन मध्ये स्टेबल नसतात. म्हणजे थोडस इकडे तिकडे हे असतं. त्यामुळे रिलेशन यांचं स्टेबल राहील. रिलेशनला इतका काही त्यांना मेजर प्रॉब्लेम नाही येणार नाही असं. ओके मॅम, ज्यांचा मुलांक 6 आहे म्हणजे जन्मतारीख 6 किंवा 15 किंवा 24 आहे, तर अशा लोकांसाठी कसं आहे? आता कसं होतं 6, 15 आणि 24 बर्थडे आता 1 वर्ष चालू आहे. 6, 7, 8 आणि 9ला अँटी इयर चालू होतात ना. हे 6 वर्ष म्हणजे ज्यांचा बर्थडे मुलांक 6 आहे त्यांच्यासाठी हे वर्ष तेवढं काही चांगलं नाहीये. यांनी जपून राहायचं. पैसा आपल्याकडे आहे तो जपून वापरावा, रिलेशनशिप जपून हे करावी. आपल्या घरात जर काही भांडण असेल मिसेसचं वगैरे किंवा तुमच्या डायव्होर्स केसेस चालल्या असतील किंवा होणार असतील तर थोडंसं एक पाऊल मागं यायचं. आपण काय म्हणूया, थोडं कमी बापाचं होऊया आपण. थोडंसं एखादं पाऊल मागं आलं तर तुम्ही ह्या सगळ्या गोष्टींमधनं वाचाल. तुमचं ह्या वर्षी तुम्ही जे सिक्रेट्स ठेवले तुमच्या मनामध्ये, काय गोष्टी तुमच्या सिक्रेट आहेत, त्याचा बॉम्बस्फोट ह्या वर्षी होणार. बऱ्यापैकी तुमच्या काही ज्या सिक्रेट गोष्टी आहेत त्या बाहेर पडणार. बरंच रिलेशनशिपला जसा प्रॉब्लेम येणार तर तुमच्या विनाकारण कोणीतरी लाईफ मध्ये एंटर करू शकतं. बरं काय असतं, ह्या लोकांकडे प्रॉपर्टी असतात ना, मग नको तिथं यांचं अस्तव्यस्त थोडंसं जीवन होऊ शकतं. पण सुख जे आहे ना, हे सुख यांनी मानलं पाहिजे. ह्या वर्षी कसं समाधानी राहिलं पाहिजे. नाही तर खूप तुम्ही जर हाऊ करायला जाल तर जे आहे ते पण तुमच्या हातातून निसटून जाईल. त्यामुळे यांनी थोडंसं ह्या वर्षी आणि पुढच्या वर्षी थोडं डाऊन राहिलं पाहिजे. आणि याच्यामध्ये यांनी खरं तर आहे ना देवीची साधना, दुर्गा सप्तशतीचा पाठ करावा, दुर्गाची उपासना करावी. कुठलीही आपली स्वतःची कुलदेवता असेल तर त्याची साधना करा. कुलदेवतेला जाऊन या. स्वतःचं काही स्वतःची काही तुमच्या घरामध्ये कुलदेवता असेल त्याचे सगळे आचरण करा, आराधना करा, सगळ्या गोष्टींचं मंत्र साधना वगैरे उपचार करत राहा. तर तुमचं रिलेशन, पैसा, हेल्थ आणि सगळं हे मस्त राहील. हेल्थ वाईज ह्या लोकांना कमरेखालचे आजार होणार, कारण कमरेखाली यांची ना सुजन येण्याचे योग राहील, किडनीला यांचा इफेक्ट रेट राहील, वात यांचा बऱ्यापैकी वाढेल. परत त्यांना आपल्याकडे तो एक संधिवातातला एक वेगळा प्रकार असतो, तो यांना होऊ शकतो बऱ्यापैकी. परत म्हणजे यांचं कसं होतं की यांना ब्रेन स्ट्रोकला बऱ्यापैकी प्रॉब्लेम्स होऊ शकतात. तर ह्या 3-4 गोष्टी हेल्थसाठी टाळा, म्हणजे तुम्हाला चांगलं होईल. ज्यांचं मॅम मुलांक 7 आहे म्हणजे जन्मतारीख 7, 16, 25 16, 25 या लोकांसाठी कसं आहे? यांच्यासाठी पण अँटी इयर आहे ना सर, यांच्यासाठी पण अँटी इयर आहे. तर ह्या लोकांचं ऑलरेडी काय होतं, एक आहे यांना सूर्याची अँटी इयर असलं ना तर यांना सूर्याची एनर्जी भेटणार. केतूच्या आधिपत्यात येतं ना, ह्या लोकांना हे भेटणार. हे लोक स्पिरिच्युअल असतात. ह्या वर्षीचं कसं सूर्याचं हे आहे,
हे लोक ह्या वर्षी बिनधास्त राहणार, काही नसलं तरी शांत आपलं एकदम, मला काही नाहीये पण माझी शांतता खूप आहे. म्हणजे यांना माइंड स्पेस खूप भेटणार, बरोबर. माइंडने हे खूप डाऊन असणार. यांना एक हॅपीनेस कसा म्हणतो, आतूनच खुश. आपण एखादं वर्ष असं जातं की इन्कम पण नसते माणसाकडे किंवा तेवढं सॅटिस्फॅक्शन पण नसतं, पण लोक हॅपीनेस राहतात. तर ह्या वर्षी ह्या लोकांचा हॅपीनेस राहील. हेल्थ वाईज हे लोक कायमच थोडेसे दुबले असतात, कसं कमी जास्त अपडाऊन असतं यांचं. बरोबर. पण ह्या वर्षी ते जरी आजारी असले किंवा काही प्रॉब्लेम्स असला तरी खूप चांगले राहणार, रिलेशन यांचे बेटर होतील. पण यांनी ना कुणाचं मला यांचा एक सल्ला आहे ह्या 7 नंबरवाल्यांना, कारण सूर्याचं वर्ष चालू आहे ना, कुणी काही सांगतंय त्याच्यावर विश्वास ठेवू नका. तुम्ही शहानिशा करा की हे खरं आहे का, स्वतः तुम्ही त्याच्यात पडा की नाही यांनी सांगितलेलं तितकं खरं आहे का, तरच तुम्ही जज करा समोरच्या. बरोबर. तर त्याच्यातून तुमचे वाद कमी होतील. नाहीतर तुम्ही जज केलं का तुमचे चांगले बिल्डअप झालेले रिलेशन पण मेंटेन खराब झालेले पण तुम्ही घालवून देऊ शकता, असं पण आहे. पैसा जपून वापरा ह्या वर्षी, आणि आईची सेवा खूप करा, आई वडिलांची सेवा करा, ज्येष्ठ व्यक्तींची सेवा करा, गो सेवा करा, कुत्र्याला खाऊ घाला. म्हणजे कुत्र्याला इन द सेन्स की तुम्ही दर शनिवारी वगैरे घातलं पाहिजे. तसं तर प्राण्यांना खूप जपा तुम्ही, म्हणजे प्राण्यांना त्रास देऊ नका. ह्या सगळ्या गोष्टी तुम्ही केल्या पाहिजेत बऱ्यापैकी. ओके. मॅम आता 7 नंबर झाला, आता 8 नंबर कडे येऊ. 8 नंबर शनीचा नंबर. हो, शनीचा. तसं तर आता कसं आहे की सूर्य आणि शनी हे थोडंसं फार अगदी अँटी आहे, म्हणजे त्यांचं तर पटतच नाही. कारण शनीने तर थोडंसं नापसंतीच दिलेली आहे वडिलांना. 8, 17 आणि 26 जे लोक जन्मतारीख आहे. हा, पण ते शनीच्या आधिपत्यात येतात ना, हा. शनीच्या आधिपत्यात येतात, त्यामुळे आता सूर्याचं गोचर शनीला होते असं आपण म्हणूया बरोबर. थोडक्यात. बरोबर. शनी आणि याची युती आहे. ह्या वर्षी प्रचंड लोखंड वाढेल, स्टील वाढेल, सिमेंट वाढेल, वाळू वाढेल. तुमच्या जमिनीच्या प्लॉटच्या किमती डबल टिबल होतील, बऱ्यापैकी डबल टिबल. तुमचे 100 रुपयाचा प्लॉट 200 जाईल. म्हणजे आपण एक बरोबर. धरलं लाखोत एक, म्हणजे डबल, ऑलमोस्ट डबल किमती होतील. वीट, वाळू, क्रेशर ज्याचं हे असेल बिझनेस, एकदम हे होईल. गाड्यांच्या किमती आता जशा जीएसटी मुळे कमी झाल्यात, पण डायरेक्ट अचानक खूप वाढतील. फेब्रुवारी मार्च नंतर डायरेक्ट गाड्यांच्या किमती पण, म्हणजे लोखंडाच्या याच्यात येणाऱ्या किमती वाढतील. पण 8 नंबरवाला कसा स्ट्रगल आहे ना, पण ह्या वर्षी ते बऱ्यापैकी स्टेबल राहू शकतो. कारण कसं आहे की जे गोचर प्रमाणे आता चाललेलं आहे, 6 महिने चांगले जातील, 6 महिने थोडेसे डाऊन जातील. 7 जुलै नंतर ह्या लोकांना थोडासा त्रास जाणवेल, पण 7 जुलैच्या आधी हे 5-6 महिने त्यांना ओके आहेत, सुंदर आहेत. तर यांनी पण कसं शनी 40 वगैरे पाठ केला पाहिजे. आदित्य हृदय सूत्राचा पण पाठ केला पाहिजे. आदित्य हृदय सूत्र का करा, का तुमची बॉडीचं निखरता होते ना. आता शनीचं कसं थोडं स्लो हे देतो, त्यामुळे आदित्य हृदय सूत्राचा पाठ केला तर तुमच्याकडे कसं एक पर्सनॅलिटी डेव्हलप होते तुमची. ह्या सगळ्या गोष्टी तुम्ही करा. ह्या साध्या गोष्टी तुम्ही केल्या पाहिजेत खरं तर. म्हणजे त्याने काय होतं, तुमचं पूर्ण वर्ष बॅलन्स जाईल. आणि तुम्हाला तेही नसेल जमेत तर केशरचा टिका थोडंसं त्याच्यामध्ये आपलं हळद मिक्स करून केशरचा टिका कपाळाला लावा. दोन्ही घर बॅलन्स होतील. सूर्य आणि गुरु पण तुमचा बॅलन्स होऊन जाईल, बॅलन्स होईल हे केलं तर. हो, असं म्हणजे हे तर तुमच्यासाठी खूप खास रेमेडी आहे. केसरचं जे तुम्ही केसर आणि हळद मिक्स करून तुम्ही लावा. चंदन, म्हणजे चंदन मध्येच हळद असते आणि तो केशर आणि चंदनाचा टिका तुम्ही कपाळाला लावला पाहिजे. अगदी बाजारात इझी उपलब्ध होतो तो. ओके. मॅम आता ज्यांचा मुलांक 9 आहे, 9, 27 आणि 18. 9, 27, 18 तर ज्यांची जन्मतारीख आहे त्यांच्यासाठी कसं आहे 2026? आता हे तर खूपच अँटी आहे ज्यांची कारण ऑलमोस्ट एक, आणि इकडे अख्खे हे ना अँटी म्हणजे खूपच आहे. यांची कामं बऱ्यापैकी रखडतील. यांचे लग्न जे होणार आहे ते लग्नांसाठी जरा थोडंसं यांना अडथळे येऊ शकतात. रिलेशनशिपमध्ये बऱ्यापैकी मोठ्या प्रमाणात यांच्यावर रिलेशनशिपला प्रॉब्लेम येऊ शकतो. असं आहे की ह्या लोकांनी काय केलं पाहिजे, मंगळाच्या आधिपत्यातले ह्या वर्षी व्यवसाय करा. जॉब असेल तर जॉब खरं तर सोडूच नका. व्यवसाय असेल तर समाधान माना. दुसरी गोष्ट असं असेल तर घरातल्या लोकांना, मोस्ट ज्येष्ठ व्यक्ती जे आजी आजोबा, वडील, आई, मोठी बहीण असेल तर त्यांना जपा. ऍक्सिडेंटचे योग होण्याची यांची बऱ्यापैकी आहे. थोडंसं कमरेखालच्या आजार यांना, म्हणजे कसं पायाला विजा होणं, ह्या सगळ्या गोष्टी त्यांच्या बरोबर होऊ शकतात. ह्यांनी ह्या वर्षी अजिबात पुढच्या 3 वर्ष शेअर मार्केटला पैसा लावूच नका. म्हणजे प्लॉट मध्ये सुद्धा, मी तर म्हणते शेअर मार्केट सोडून द्या, पण प्लॉट मध्ये सुद्धा तुम्ही पैसा लावूच नका, कारण ते तुमच्या 100% खूप जास्त अँटी आहे. आणि यांच्यासाठी ते लकी पण नाहीये. चुकीच्या मार्गाने पैसा जातो, गलत डिसिजन होतो, मग गलत टायमिंगला हे पैसे इन्व्हेस्ट करतात. असं
तर ह्यासाठी तुम्ही ते नाही केलं, अवॉइड केलं पाहिजे. अवॉइड केलं पाहिजे बऱ्यापैकी. मॅम तुम्ही एका नंबरला सांगितलं की दान केलं पाहिजे हम्म. किंवा गोशाळेमध्ये किंवा हे सगळं, तर काय महत्व आहे दानाचं? कसं असतं सर, तुमचं आता समजा मी आपल्याकडे ग्रहमान स्थितीवरती दान केलं, तर सूर्याला कसं आपल्याकडे गहू दान करतात, हा. मंगळाला आपण केश, आपल्याकडे याचं मसुराची डाळ मसूर असते, दान. मसूर डाळ, आणि बुधाला मूग डाळ दान देतात, गुरुला आपण चण्याची डाळ देतो. आणि हे सगळे जे दान असतात ना, हे तुमच्या प्रत्येक देवताचे एक वेगळे वेगळे दान आहे. आपल्याकडं सगळ्यात कर्मात काय, कर्मयांती दान पुण्य, म्हणजे तुम्ही कर्म केलं तर तुमचं दान पुण्य केल्या इतकं तुम्हाला त्याचं फलश्रुती मिळते. मग त्यामुळे आपल्याकडे दानाला खूप सगळं महत्व आहे, म्हणजे खूप सारं महत्व आहे. त्याचं कारण असं आहे की एक वेळेस जेवण तुम्ही करू नका, पण गोरगरिबांना तुम्ही दान द्या. त्याच्याने तुमचे ग्रह बॅलन्स होतात. मी तर हे बघा, तुम्हाला मी नेहमी मागच्या पॉडकास्टमध्ये पण हीच गोष्ट सांगितली होती, दवापेक्षा दुवा जास्त काम करते, दुवा काम करते. हो, दुवा काम करते. आणि ती दवा तरी पैसे देऊन विकत मिळते, पण दुवा तुम्हाला कुणी पैसे लाखो रुपये दिले तरी दुवा मनापासून भेटत नाही. त्यामुळं तुम्ही म्हणजे तुमचं जर कर्म काउंट करायचे असेल तर तुम्ही दान पुण्य केलं पाहिजे, डाऊन राहिलंच पाहिजे बऱ्यापैकी. आणि कुत्र्याचं काय महत्व आहे मॅम, की तुम्ही आता श्वान कुत्र्यांना- कसं आहे ना, अच्छा. कालभैरवांचं वाहन आहे, आणि केतू आणि राहूला बॅलन्स करायला दुसरं कोणीच करू शकत नाही, कुठलाच ग्रह. ते श्वान म्हणजे कालभैरवांनी सांगितलेच आहे, मला श्वानाला माझ्या याला खाऊ पिऊ घाला, मी प्रसन्नता होईल, असं कालभैरवांचं ते हे असल्यामुळे, प्रतीक असल्यामुळे तुम्ही त्यांची सेवा करा. आणि आपल्याकडे कसं आहे, आता काळभैरवाचं प्रतीक म्हणून आपल्याकडे खंडोबाच मानलं जातं. महाराष्ट्रात तर म्हणजे जोरीलाच मानतो. हेच मानलं जातं. तर अन्न आपलं म्हणजे हिंदू धर्म इतका भारी आहे ना, एकात एक इतकं सगळं छान आहे की तुम्ही कशाची सेवा करा ती डायरेक्ट परमेश्वरापर्यंत पोहोचते. फक्त तुम्हाला तो परमेश्वर दिसला पाहिजे. हा, बस हेच महत्व आहे. आणि सगळ्यात मोठं तर एक मित्त आहे की माणसांनाच जपा तुम्ही. कसं, माणसातच देव, आत्मा म्हणजेच हे आहे, तर माणसातल्याच देवाला नमस्कार करा, तर तुमचे सगळे नमस्कार देवापर्यंत जातील. आता मॅम उपायांकडे येऊ आपण, की तुम्ही काय सांगाल की 2026 मध्ये काय उपाय केले गेले पाहिजे की ज्यामुळे लाईफ चांगलं होऊ शकतं लोकांचं? 2026 असो 27 असलो, कुठले वर्ष लोकांना पैसा पाहिजे. येस. सगळ्यात मोठं म्हणजे पैसाच पाहिजे, पैसा आणि रिलेशनशिप पाहिजे. आता तुम्हाला सगळ्यात जालिम उपाय म्हणून उपाय सांगते, कुठेही जायचं नाही, आपल्या घरामध्ये मेन सेंटरला उभं राहायचं. इकडे नॉर्थला 0 डिग्री असते, इकडे साऊथला 180 डिग्री असते, आणि पाठीमागे पश्चिमेला 170 डिग्री असते. 180 किंवा 170 ह्या 2 डिग्री असतात. तर तिथे तुम्ही 500ची नोट आणि खाली स्वास्तिकचं केशर आणि टीका लावून एक फ्रेम बनवून आणून तिथे लावा. 170 पश्चिमेला 170 मध्ये किंवा 180 मध्ये. पैशाचा फ्लो तुमच्याकडे नाही झाला तर आम्हाला कमेंट करून कळवा. एकदम सुंदर आणि छान रेमेडी आहे. ओके. कारण तुम्ही तिथे लावताय तर ते डबलची दिशा आहे ना, पश्चिम दिशा कशी डबलची आहे. स्वास्तिक हे कसं, याचं शांततेचं प्रतीक आहे, शुभाचं प्रतीक आहे, आपल्याकडे त्याला मानलं जातं. हे दोन्ही गोष्टी तुम्ही तिथं बॅलन्स केला तर तुमच्याकडे मनी फ्लो वाढतो, तुमच्या घरात बॅलन्स राहतो, वास्तुदोष असेल तर निघून जातो. आणि दुसरी गोष्ट म्हणजे कसं होतं की जर तुमचं कुठला दिशा जर इनबॅलन्स असेल तर ती स्टेबल होते. तर ही रेमेडी सगळ्यांनी खरंच नक्की करून पहा. सोपं आहे. एक 500 रुपयाची सगळ्यात आपली करन्सी आता सगळ्यात मोठी 500च आहे. मी तर म्हणते आता असा कोणीच गरीब नाही का त्याच्याकडे 500 रुपये नाही. तो 500 रुपये त्या फ्रेम मध्ये लावू शकतो. खाली स्वास्तिक स्वर मध्ये, सूर्यनाडीमध्ये जेव्हा तुमचे राईट नॉस्ट्रल चालू असेल त्यावेळेस तुम्ही स्वास्तिक काढा सूर्यनाडीमध्ये, आणि तुम्ही ते हे करू शकता. नोट चिटकवून चिटकून द्यायचे आणि फ्रेम करून तिथे तुम्ही 270 आणि 280च्या मध्यभागी तुम्ही लावून द्या. ओके. आणि खाली स्वस्तिक काढायची. हो, नोटेच्या खालीच तुम्ही स्वस्तिक काढायची. ते म्हणजे भिंतीलाच चिटकवलं, नोटवरच का? नोटवर नाही, नोटेच्या खाली. आपण फ्रेम करणार आहोत ना, त्याच्या खाली, आणि तुम्ही त्याची फ्रेम करून आणा. ओके. तुम्ही ऑब्व्हियसली जेव्हा नोट घेणार तेव्हा त्याच्या खाली एक कागदच लावणार ना, कागदावरती हे करताय तर ते लावून एक अगदी छान फ्रेम लावून घेऊन पैसा आणि डबल होतो तिथे, असं होतं. आणि सगळ्यात जास्त ओपन
ओपन आपल्याकडे जर समजा ते नाही करता आलं, लोक म्हटले आम्ही 500 रुपये का लटकू बाबा, आता लोकांचे खूप प्रश्न असतात, तर तुम्ही ओपन तिजोरीचा फोटो तिथे लावा, ओपन तिजोरीचा भरलेला फोटो तिथेच लावा. आता तेवढं तर लोक करू शकतात, त्याने सुद्धा तुमच्या इतका छान कॅश फ्लो होईल. लोकांनी कमेंट करून सांगावं. लावल्याच्या नंतर 48 तासामध्ये घरामध्ये शुभ हे व्हायला सुरुवात होते. हा एक उपाय लोकांनी केला पाहिजे. हा एक पैशासाठी खूप सुंदर आहे. ओपन तिजोरीचा फोटो तुम्ही लावा तिथे, खूप सुंदर. आम्ही स्वतः लावलाय, आमच्याकडे माझ्या कितीतरी क्लायंटनी लावलेला आहे. पैशाचं पाण्यासारखा पैसा यायला लागलाय सर. हो, तुमचे बरेच कामं होतात त्याने, असं आहे. बरोबर आहे. 1 ते 9 नंबरसाठी आपण एखादं दान सांगू शकतो का मॅम, की ही गोष्ट त्यांनी दान करावी? कारण मी असं ऐकलंय की प्रत्येक राशीला किंवा प्रत्येक नंबरसाठी दान वेगवेगळं असतं. आता दान हे तर लोकांनी केलंच पाहिजे. आपण दानाचं थोडंपेक्षा, आता काय होतं, सेकंड पार्ट लोकांची घरं होत नाही बघा. घरासाठी लोक पुंजी गोळा करतात खूप, म्हणजे नाही का, म्हणजे त्यांना प्लॉट घ्यायचा असतो, त्यांचं काय काय करायचं असतं. बरोबर आहे. यांनी काय केलं पाहिजे, मातीचं माठ भेटतो छोटासा, बुळकुळ म्हटलं जातं आपल्याकडं, त्या बुळकुळ्यात मध भरायची, आणि आपण भाड्याच्या घरात राहत असलो आणि स्वतःच्या घरात राहत असलो तर ईशान्य कोपऱ्यात गाडा, तुमचं घर आपोआप ऑटोमॅटिक बनेल. घरामध्ये काय आजारपण असेल तर ते निघून जाईल. ह्या सगळ्या गोष्टींचं दान करा. ओके. आणि ह्या वर्षी सूर्याचं दान आहे ना, सगळ्यात पेक्षा मध दान करा. मध दान करायचं, शहर दान तुम्ही कुणालाही करू शकता. एखाद्या लेकराला द्या, ते जे खातील पितील. एखाद्या डॉक्टरकडे दान करा, डॉक्टरला तुम्ही द्या. डॉक्टरला ह्या वर्षी तुम्ही मध दिलं ना, ह्या वर्षीचं सूर्याचं अधिपत्यात तुम्ही, तुमचा फॅमिली डॉक्टर असेल त्याला मधाची 1 बॉटल द्या. तुमच्या आयुष्यात काय गोडवा येतोय ते येऊन सांगा. अरे वा. डॉक्टरकडे जायचीच तुम्हाला वेळ येणार नाही. इंटरेस्टिंग आहे. हो, हे लाल किताब मधले सगळे उपाय आहेत. बरं. आणि कसं असतं माहितीये, हे इतके, आणि आपली पूर्वीचे लोक करायचीच ना. आपल्याकडे आजूबाजूला कुणी असेल तर मधाची बॉटली आपल्या आई वडिलांनी कुणाला दिली तर ते परत आणून पण देत नव्हते. अरे राहू दे रे, तुझे तुला राहू दे. कारण मध दान करणं हे गोडवा वाढण्यासारखं प्रतीक आहे. खूप सुंदर आहे. मॅम, 2026 मध्ये रिलेशनसाठी, म्हणजे ज्यांचे रिलेशन खराब होऊ शकतात किंवा झाले असतील, तर त्यांच्यासाठी तुम्ही काय उपाय सांगाल, रेमेडी काय द्याल? खरं तर ना, रिलेशन खरं तर होतात खराब, आणि आता तर तसं वातावरण पण आहे. रोजच्या एवढ्या केसेस चालल्यात. घरात बहीण भावांचं पटत नाही, आईचं मुलीचं पटत नाही, वडिलांचं, म्हणजे कशा ना कशावरून क्रॅशेस होतच राहतात. यांनी ना खरं तर आता म्हणजे काय होतं की आपण डिवोर्स नाही होण्यासाठी किंवा प्रॉपर्टीचे वाद चालले असतात, त्याच्यात रिलेशन्स खराब होतात ना, बऱ्यापैकी चंद्र उपासना केली पाहिजे. चंद्र उपासनेमध्ये काय करा, तुम्ही कुलदेवताला माना. चंद्र उपासनेमध्ये पौर्णिमा उपवास करा. आणि ते पण जमत नसेल तुम्हाला, त्याच्यासाठी रिलेशन्स हे होत नसेल, तर तुम्ही चंद्र उपासनेमध्ये चंद्रसूत्र वाचा, चंद्राचं मंत्र म्हणा. परत तुम्हाला सांगते, तुम्ही महादेवाची त्याच्यामध्ये सेवा करा. काय होतं, काही लोकांचं असं म्हणणं आहे की आम्ही रिलेशनसाठी प्रॉब्लेम, मग महादेवाची सेवा का करायची? तर महादेवामध्ये 3 तत्व आहेत, ब्रह्मा विष्णू महेश, तर त्यांच्या याच्यामध्ये आहेत. त्यामुळे तुमचे रिलेशन्स खूप बॅलन्स होतात. त्यामुळे तुम्ही पौर्णिमेचं पूजा केली पाहिजे, पौर्णिमेचा उपवास करा, पौर्णिमेचं चंद्राचं मंत्र म्हणा. ह्या सगळ्या गोष्टी तुम्ही केल्या पाहिजेत. आणि आपल्याकडे क्रिस्टल येतो, ग्रीन ॲव्हेंचरी, किंवा मग आपल्याकडं एक लॅपिस म्हणून एक क्रिस्टल येतो, तुम्ही तो वापरला पाहिजे. आता सगळ्यात जास्त काय होतं, आमच्यासारखे काय म्हणतात, रोज क्वार्ट्स वापरा तुम्ही, तुमचे रिलेशन चांगले होतात. पण रोज क्वार्ट्स हा फक्त हजबंड वाईफनीच वापरला पाहिजे. म्हणजे मी त्याची एक मिथ क्लिअर करते की रोज क्वार्ट्स हा फक्त त्याची एक तुमच्या रिलेशन्सला फक्त तुमच्या हजबंड वाईफ तो वापरला पाहिजे. पण ग्रीन ॲव्हेंचरी हा तुमच्या अदर रिलेशनसाठी तुम्ही वापरला पाहिजे. म्हणजे जो सामाजिक जे रिलेशन्स आहेत, तुमच्या आई वडील, काय जे काही तुमचं भाऊ वगैरे, तर त्याच्यात वापरला पाहिजे. काय होतं, सगळं सर्रास तुम्ही ग्रीन ॲव्हेंचरी नाही देऊ शकत कोणाला, म्हणजे सॉरी, ग्रीन ॲव्हेंचरी नाही, रोज क्वार्ट्स नाही देऊ शकत. तर हे सगळं लोकांनी समजलं पाहिजे खरं तर. आणि याच्यासाठी आहे ना, खरं तर तुम्ही आपल्याकडे असं जर घरामध्ये जर रिलेशन्स खूप मेंटेन राहिलं पाहिजे, तर एक छोटासा फॅमिली फोटो करा, किंवा ज्याच्याशी तुमचं खूप भांडणं होत आहेत, खूप, म्हणजे आता तुमचं हजबंड वाईफचं होतंय किंवा तुमच्या प्रियकराशी होतंय किंवा कुणाशी होतं, तुमचं स्टाफशी तुमचं पटत नसेल, तर एक छोटासा फोटो काढा आणि तो तुमच्या पश्चिमेला लावा. तर W1 पासून तर W5 पर्यंत तुम्ही कुठेही तुमच्या घरामध्ये लावा. आणि तो तुम्ही झाकून टाका, म्हणजे एखाद्या फोटोच्या मागं लावा किंवा कशाने झाकून टाका.
तुमचं रिलेशन डबल होईल. एकदम छान सुंदर रिलेशन अचानक एकदम सुंदर होईल. ह्या 2 जालीम उपाय त्याला आहे आणि सुंदर आहे. लोकांना करता यावं अशा अशा टाईपची रेमेडीज आहेत. हो, असं कारण आता हल्ली तर मोबाईल मधून इतके फोटो मिळू शकतात का हो. तुम्ही ते करूच शकता. Right. आणि इतकं सोपं आहे ना, फक्त तुम्हाला फोटो काढायचा आणि तिथे लावायचं. कारण डबलची दिशा आहे, तिथे रिलेशन्स खूप डबल होतात. डबल असं प्रत्येक गोष्ट वाढते ना, तर असं आहे. संततीचा खूप मोठा इश्यू आहे. हो, मुलबाळ होत नाही लोकांना, तर त्यासाठी आपण काय रेमेडी देऊ शकतो? खरं सांगू का सर, संततीसाठी दत्त सेवा करा. दत्त सेवा. दत्त सेवा, तुम्ही दत्त सेवा केली, स्वामी सेवा करा. ह्या 2 सेवा तुम्ही कुठल्याही गुरुप्रधान मंदिरात जाऊन सेवा द्या. चरित्राचं अमृत वाचा. श्रीपाद वल्लभांचं तुम्ही चरित्र अमृत पण वाचू शकता. गुरुचरित्र पण वाचा. किंवा तुम्ही नरसिंह स्वामींसारखे जे आपण नरसोबाची वाडी किंवा नरसिंहवाडी असं म्हटलं जातं, तिथे जाऊन एकदा मस्तक ठेवून या. बरं, तुम्हाला जर दत्त सेवा जर नसेल जमत, आता काय होतं, दत्त सेवा आली म्हणजे तुम्ही मांस मच्छी नाही खाल्ली पाहिजे. म्हणजे पूर्ण शाकाहारी माणसानेच दत्त सेवा बरं करावी. त्यामुळे काय झालं पाहिजे, तुम्ही दत्त सेवेत नाही राहता आलं तर तुम्हाला ना गायत्री साधना करा. गायत्री साधनेतून सुद्धा तुम्हाला बेबी व्हायला खूप पॉझिटिव्ह एनर्जी अरे. भेटते. ओके. कारण गायत्री केली ना तर तुमचं आयुष्यमान पण वाढतं सर. गायत्री मंत्राने एखाद्या मुलाची रेषा, कुणाची रेषा आयुष्यमान कमी असेल, तुम्ही जर 45,000 वेळा गायत्री मंत्र केला तर आयुष्यमानाची रेषा वाढते. त्यामुळे तुम्हाला गायत्री सेवा तुम्ही केली पाहिजे. लोक म्हणतात 45,000 वेळा. 45,000 वेळा तुम्ही जर गायत्री मंत्राचा जाप शास्त्रशुद्ध पद्धतीने जर केला तर तुमचं आयुष्यमान वाढतं. तुम्हाला संतती व्हायला प्रॉब्लेम येत नाही. हो. संततीसाठी तुम्ही 100% तुम्ही तयार होता. आणि दुसरी गोष्ट अशी आहे की घरामध्ये शांतता लाभते, फॅमिली स्टेबल होते, बऱ्याच गोष्टी यातनं होतात. त्यामुळं ज्याला बाळ हवंय, ज्याला बाळ होत नाहीये, त्यांनी दत्त सेवा किंवा गायत्री सेवा ही केलीच पाहिजे. बरोबर आहे. आणि मॅम, ज्या लोकांना करिअरमध्ये प्रॉब्लेम येतोय किंवा जॉब लागत नाहीये, किंवा लागलेला जॉब आहे तो धडसोड होतोय, तर अशा लोकांसाठी आपण काय उपाय? कसं होतं, हे लोकांना स्टेबिलिटीची गरज असते ना, मग गणपती बाप्पाची सेवा करा. काय होतं, आपल्यामध्ये गणपती बाप्पाची सेवा ही प्रथम देवता आहे. इतक्या रेमेडीज वर चालते ना सर. गणपती बाप्पाचं फक्त अथर्वशीर्ष वाचा, ते नसेल करता येत तर तुम्ही ना आपल्या हातावरती ज्यांचा जॉब चेंज होते तुम्ही करून पहा. 66 नंबर ह्या शुक्र, इथे आपला शुक्र उंचवटा आहे, डाव्या हाताच्या इथे 66 नंबर लिहा. डाव्या हातावर इथं हा शुक्राचा उंचवटा आहे ना, इथं 66 नंबर लिहून पहा. 45 दिवस कंटिन्यू तुम्ही ग्रीन पेनाने जर इथं 66 नंबर लिहिला तरी सुद्धा तुम्हाला जॉब, पैसा, स्टेबिलिटी येते म्हणजे येतेच. करून पाहिलं पाहिजे. तेवढं शिद्दतनी करा. अफर्मेशन्स करून करा. अफर्मेशन्सला तुम्ही प्राधान्य द्या. पण काही लोक म्हणतात होईल का? अरे ते युनिव्हर्स द्यायलाच बसलेला आहे, तुम्ही घ्या. म्हणजे नाही मला 1 लाख रुपये द्यायला पाहिजे. त्यांनी एवढी निर्मिती केली तर 1 लाखासाठी केली का? तुमचं झोळीच मोठी नाही, तुमची फाटकी झोळी आहे आणि तुम्ही मागताय पण तेवढंच, ते गळूनच जाणार आहे ना. बरोबर. तुम्ही करताना तर तेवढं चांगल्या पद्धतीने करा. तेव्हा मागताय, काय मागताय? मला 1 कोटी दे. ज्यांनी एवढं हे बोललं, अरे माझ्याकडे जेवढी ब्रह्मांडी ऊर्जा आहे ती दे. बरोबर. त्याच्यात सगळं चालं. म्हणजे तुम्ही काय मागता? काय मला 1 कोटी दे, 10 कोटी दे. अरे त्याच्याकडे एवढं आहे परमेश्वराकडं, तुझी घेण्याची कुवत नाही, एवढं त्याची देण्याची दानत आहे. बरोबर. मग तुम्ही कसं अफर्मेशन्स करता तर त्या चुकीच्या पद्धतीने करू नका. त्यामुळे सुद्धा अफर्मेशन्स तुम्ही चांगल्या केल्या, स्टेबल केल्या तरी सुद्धा तुम्हाला जॉब, स्टेबिलिटी, रिलेशनशिप, हेल्थ सगळ्याला तुम्ही मदत होते. पण हे चांगल्या साधनेतून केलं पाहिजे. मन लावून केलं मन लावून केलं, नाहीतर मला करायचंय वर्षावर करायचं असं होत नाही. मॅम, लग्न जुळत नाहीये एखाद्याचं पर्टिक्युलरली, की लग्न जुळत नाहीये, 32-33 वय होऊन गेलंय पण लग्न झालेलं नाहीये, तर अशा लोकांसाठी तुम्ही काही द्याल एक छोटीशी रेमेडी? आता तुम्हाला एक गंमत सांगते सर, आपण तर प्रेक्षकांना देऊयाच ही रेमेडी. माझ्याकडे जे लोक लग्न जुळवायला येतात ना, मी त्यांना सांगितलं ना, सर तुम्ही दत्त सेवा करा. तुमच्या पत्रिकेत काय प्रॉब्लेम असतील ना तर तुम्हाला अमुक हे आहे. ते म्हणतात किती दिवस करायचे? मग किती दिवसात लग्न जमेल? अरे तुम्ही सुरुवातच केली नाही अजून, तुम्ही चेअरमधून उठलाच नाही तर तुम्हाला सेवा कशी देईल? कोणती पण गोष्ट करा ज्या वेळेस तुमचा गुरु स्ट्रॉंग असतो आणि चंद्रबळ तुमच्या पत्रिकेत असतं. कुणाच्याही पत्रिकेमधून म्हणजे लग्न न होण्याचे योग राहूच शकत नाही.
बरं. तुमचं चंद्रबळ आणि तुमचं गुरुबळ ह्या 2 गोष्टी तुम्हाला असतील तर तुमचं लग्न होतं म्हणजे होतच. म्हणजे तुम्ही काय साधना केली पाहिजे? दत्त साधना केली पाहिजे. कुठल्याही गुरुप्रधान मंदिरात साईबाबांची सेवा करा, स्वामी समर्थांची सेवा करा, तुम्ही दत्त सेवा करा, म्हणजे ह्या सेवा करा. तुम्ही दत्त सेवेत तुम्ही राहिलं पाहिजे. दत्ताची आराधना करा, श्रीपाद वल्लभांचा मंत्र म्हणत जा. रोज तुम्ही दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा एवढा तर मंत्र म्हणू शकता ना. बर, एखाद्या तुम्ही जर मंदिरात जाताय तर त्या मूर्तीशी तुम्ही तुम्ही जर एकनिष्ठ होताय म्हणजे ती एनर्जी तुमच्या रोज काउंट होतीये. बरोबर. तुम्हाला ते एक सेवा हे होती ना. आपण स्पर्श हा आपल्या मानवी जीवनाला किती मोठा हे आहे ना. तुम्ही परमेश्वराला त्या पायाला हात लावताय म्हणजे किती मोठी एनर्जी भेटते तुम्हाला. असं आहे ना, आपण काहीतरी अनिष्ट गोष्टीला स्पर्श करतो का? स्पर्श हा जीवनात किती मोठा आपला इम्पॉर्टंट गोष्ट आहे. ती त्या स्पर्शामध्ये किती जाणीव आहे. आईचा स्पर्श वेगळा असतो, प्रत्येक एक कॅरेक्टरचा स्पर्श बाई, किती लेडीजचा स्पर्श अनेक एक वेळा याचा स्पर्श किती वेगळा वेगळा आहे ना. प्राण्यांचा स्पर्श, याचा स्पर्श, एका प्रत्येक कॅरेक्टरचा स्पर्श वेगळा आहे. तर तुम्ही प्रभुत्वाला जर नमस्कार केला तर ती एनर्जी तुमच्यात येणार नाही का? आम्हाला टाइम नाही भेटत, मग आता तिथे कोणी गेलं पाहिजे. त्यामुळे दत्त सेवेत राहा. 100% तुमचं लग्न व्हायला तुम्हाला उपाय होणारच आहे. मॅम, थँक्यू सो मच. नेहमीप्रमाणे तुम्ही ह्या वेळेस पण खूप चांगले उपाय दिले लोकांना आणि 2026 कसं असणार आहे म्हणजे 1 ते 9 नंबरसाठी तेही आपण सांगितलं. ज्याही लोकांना कन्सल्ट करायचं आहे मॅम सोबत, डिस्क्रिप्शन मध्ये नंबर आहे आणि डिस्प्लेला पण येत असतील तुमचे नंबर. जाताना काय सांगायचं मॅम तुम्हाला? ह्या वर्षी सगळ्यात म्हणजे 2026 नवीन संकल्प घ्या, नवीन संकल्पाने राहा, रिलेशनला जपा, आई वडिलांची सेवा करा, म्हणजे गो सेवा, गाई मातेची सेवा करा, प्राण्यांना जीव लावा. विशिष्ट म्हणजे मी जाता जाता एक गोष्ट सांगेल सर, मी रील्स पाहते किंवा हे पाहते, लोक प्राण्यांना हातपाय मारतात, काही मारतात. करू नका तसं. तो एक मुका जीव आहे, त्याच्यामध्ये पण सेन्स आहे, त्याला पण भावना आहेत, त्याला पण एक समजण्याची दिशा आहे. तो तुम्हाला कुठं तळतळाट देऊन जाईल ना, तो सांगता येणार नाही. कारण मनुष्य देहच तळतळाट देतो असं नाहीये. प्राण्यांचा तळतळाट न बोलताय, मनुष्य तरी तोंडाने देईल पण तो मनाने देईल. तर तो इतका बेकार असेल ना तर तुझ्या 7 पिढ्या बर्बाद करेल. त्यामुळे प्राण्यांना जपा. तुम्हाला त्याला खायला नाही घालायचं, तुमची कुवत नाही तर घालू नका, पण त्यांना पायाने मारू नका, त्यांना विजा पोहोचू नका. आता मध्यंतरी मी एक रील पाहिली, त्याच्या गरम पाणी त्या कुत्र्याच्या तोंडावर हे केलं होतं. असं काही करू नका. लोक आपल्याला पाहत असतील, आपण काही हजारो कोटी जनतेपर्यंत पोहोचू नाही शकत, पण जेवढे पाहतात तेवढा हा मेसेज द्या. कारण प्राण्यांना जपा. प्राण्यांना जपलं ना तर तुमच्या सगळेच्या सगळे ग्रह बॅलन्स होतात सर. कुठं ना कुठं कनेक्शन असतं. प्रत्येक आपल्या ग्रहाचा एक प्राणी आहे बघा. प्रत्येक एक याचं हे आहे. शनीचं कसं आहे, मोरावरती याच्यावरती बसलेले आहेत सर. बरोबर. आपण इकडे याच्याकडे सूर्यदेवताकडे गेलं का रथावर घोड्यावर बसलेले आहेत. आपण राहू केतूकडे गेलं का श्वानाकडे बसलेले आहेत. म्हणजे आणि पार्वतीचं वाहन सुद्धा मांजर आहे हो. तुम्ही त्याला जपा. मी जाता जाता 2026 मध्ये माझ्या सगळ्या प्रेक्षकांना हेच करेल की प्राण्यांवरती दया करा. दया करा. बस एवढंच माझं सांगणं आहे. धन्यवाद. धन्यवाद.